नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज शेणखत कुजवणारे जे जीवाणू असतात, जे शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला उपयोगी येतात। आपलं शेणखत जे आहे ते चांगलं कुजून तयार करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो। आता बरेच शेतकरी मित्र आता शेणखत घेत आहेत आणि त्याचा ढीग लावून त्याला जीवाणू त्यावर टाकून ते कुजवतात आणि नंतर पावसाळ्याच्या अगोदर ते आपल्या शेतामध्ये टाकतात। तर हे शेणखत चांगल्या प्रकारे कुजण्यासाठी आपण कोणकोणत्या जीवाणूचा वापर करू शकतो, आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, शेणखत कुजणारे जीवाणू म्हणजे काय? तर आपण शेणखतामध्ये शेण असेल, पिकांचा कचरा असेल, वाळलेली जी पानं असतात, ऊसाचं जे पाचट असतं, त्यानंतर कडबा, पाल्याचा उरलेला जो भाग असतो, हे सगळं आपण नैसर्गिकरित्या 3 ते 4 महिन्यामध्ये कुजून जे खत तयार होतं त्याला आपण शेणखत कुजवणे जीवाणू यामध्ये टाकून आपण ते तयार करत असतो। आता हे उपयुक्त जीवाणू जे असतात ते टाकल्यावर आपल्याला 30 ते 35 दिवसात किंवा 60 दिवसामध्ये चांगलं उत्तम असं खत चांगलं कुजलेलं तयार होतं। आता हे जीवाणू सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म तुकडे करण्यासाठी आपल्याला उपयोगी येतात। उष्णता निर्माण करून विघटन वेगाने करतात आणि वाईट जीवाणू जे असतात, म्हणजे जी वाईट बुरशी असते किंवा तण असेल, ते कमी करण्याचं काम करतात। शेवटी तयार होणारं जे खत असतं ते एकदम पौष्टिक आणि जीवाणू जास्त असलेलं असं खत तयार होतं आपल्याला कुजवल्यानंतर। आता आपल्या जे शेणखत आहे ते कुजवण्यासाठी महत्त्वाचे जीवाणू कोणकोणते असतात? तर एक म्हणजे बॅसिलियस सबटिलिस, सेल्युलोज तोडण्याचं काम करतात। शेणखत पटकन कुजवण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात। त्यानंतर मातीतील जे हानिकारक जी बुरशी आहेत शेणामधली, ती बुरशी कमी करण्याचं काम हे जीवाणू करतात। त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतात ट्रायकोडर्मा व्हिरिडी, बुरशीजन्य जे रोगावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे जीवाणू फायदेशीर ठरतात। कुजवण्याचा जो वेग आहे तो वाढवण्याचं काम करतात। मुळांची वाढ सुधारण्यासाठी आपल्याला हे फायदेशीर ठरतात। जी हानिकारक बुरशी असते आपल्या शेणखतामध्ये ती कमी करून ही बुरशी मारण्याचं काम हे जीवाणू करतात। त्यानंतर सिवडीमोनस जे जीवाणू येतात ते मुळांना संरक्षण देण्याचं काम करतात, झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतात। त्याचबरोबर आपल्याला ॲझोटोबॅक्टर जे जीवाणू असतात ते हवेमधलं जे नत्र आहे त्यामध्ये मातीमध्ये स्थिर करण्याचं काम करतात। खताची गुणवत्ता चांगली वाढते आणि एकंदरीत आपलं जे खत आहे ते लवकर कुजण्यासाठी आपल्याला ही मदत करतात। आता ही उत्पादने आपल्याला त्याचबरोबर आपण वेस्ट डिकम्पोजर जे असतं ते पण वापरू शकतो। त्याचबरोबर आपण जे मॅपल EM1 हरियाली सोल्युशन येतं हे पण आपण वापरू शकतो। हे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम कल्चर आपल्याला यामध्ये दिलेलं असतं। आपण याचा वापर शेणवर टाकण्यासाठी हे जीवाणू आपण शेण आपलं पसरल्यानंतर त्यावर टाकू शकतो। त्याचबरोबर ड्रिपमधून आपण हे सोडू शकतो। शेतकरी मित्रांनो, शेणखत कुजवण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊयात। आपल्याला काय करायचं आहे, शेणखत घेतल्यानंतर आपल्याला त्याचा चांगला ढीग मारायचा आहे। त्यावर आपल्याला 2 ते 3 दिवस चांगलं पाणी मारायचं आहे। पाणी मारताना जास्त प्रमाणात पण पाणी नाही मारायचं, जेणेकरून ते पाणी वाहून जाईल। आपल्याला योग्य प्रकारे पाणी मारायचं आहे, ज्यामुळे शेणखतामधली जी उष्णता आहे ती आपल्याला कमी होईल असं पाणी मारायचं आहे। सावलीमध्ये आपल्याला तो ढीग पसरायचा आहे। त्यानंतर हे जीवाणूचे जे कल्चर आहे ते आपल्याला तयार करून आपल्याला ते 200 लिटर तयार करायचं आहे आणि ते आपल्याला त्या शेणखतामध्ये पाईपद्वारे आपल्याला त्यामध्ये होल मारून थोडं थोडं ओतत राहायचं आहे। असं केल्यानंतर आपल्याला परत ते ओतून घेतल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी त्याच्यावर थोडं थोडं पाणी मारत राहायचं आहे, जेणेकरून त्याची उष्णता कमी होईल आणि त्यामध्ये ओलावा पण राहील आणि जीवाणूंची वाढ पण चांगली होईल। शेतकरी मित्रांनो, आपण हे कल्चर तयार करताना गूळ पाण्यामध्ये विरघळवून ठेवायचा। त्यानंतर त्यामध्ये आपण जीवाणूचे जे द्रावण आहे ते मिसळायचं आणि ते 2 ते 3 दिवस झाकून ठेवून ते जीवाणूंचा काउंट वाढल्यानंतर आपल्याला शेणाचे जे ढीग आहे त्यावर समान आपल्याला हे ओतायचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला शेणाच्या वरून आपण जो पाला असतो किंवा ऊसाचं पाचट आहे त्याने आपल्याला झाकून घ्यायचं आहे शेण, किंवा आपण सावलीमध्ये ठेवायचं आहे। ते नसेल तर आपल्याला त्याला एक बारदाना वगैरे त्यावर टाकून आपल्याला ते सावलीमध्ये झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण 7 ते 8 दिवसांनी त्यावर पाणी मारून त्याचं थोडं उलटपालट करायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। आपल्याला हे 50 ते 60 दिवसामध्ये उत्तम असं शेणखत तयार झालेलं दिसून येतं। त्याचा कलर काळपट होतो, भुसभुशीतपणा त्यामध्ये येतो आणि त्याचा जो वास आहे तो एकदम आपल्याला सुगंधित असा वास तयार झाल्यानंतर येतो। शेतकरी मित्रांनो, कुजताना त्याचं तापमान किती असावं? तर सुरुवातीला त्याचं तापमान 50 ते 60 अंश सेल्सिअस तापमान तयार होतं। यामुळे तणांचं जे बी असतं, त्यानंतर हानिकारक जे जीवाणू असतात ते यामध्ये नष्ट होतात। तापमान कमी झालं तर त्यानंतर खत तयार होण्याच्या टप्प्यात येतं। आता तयार खत कसं ओळखायचं? त्याचा रंग आपल्याला काळपट आलेला दिसतो,
हातात घेतलं तर ते भुसभुशीत दिसतं, त्याचबरोबर वास त्याला येत नाही, उष्णता त्यामध्ये कमी झालेली आपल्याला दिसून येते. आता हे तयार झालेले शेणखताचे आपल्याला फायदे काय काय होतात? 3 ते 4 महिने आपल्याला लागणारा कालावधी 30 ते 40 दिवसामध्ये कमी कालावर लागतो, लवकर हे कुजतं. मातीची जी सुपीकता आहे ती चांगली वाढते. रासायनिक खताची गरज आपल्याला यामुळे कमी होते. पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पन्न आपलं यामुळे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता महत्त्वाचं काय तर कोरडं जे शेण असतं ते आपण डायरेक्ट वापरायचं नाही, त्याची आर्द्रता थोडी कमी होऊन द्यायची. त्यानंतर थेट उन्हामध्ये आपण याचा ढीग मारायचा आणि शेणाचा सावलीमध्येच आपल्याला तो ढीग मारायचा आणि त्यामध्ये जीवाणू आपल्याला टाकायचे आहे. जास्त पण पाणी आपण टाकायचं नाही, जेणेकरून त्यामध्ये शेणामध्ये चिखल होऊ द्यायचा नाही. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जीवाणू कल्चर जे आहे ते तयार करून शेणखतामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं असं क्वालिटीचं शेणखत आपलं तयार होईल आणि त्याचा आपल्याला डबल असा फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला